शेतकरी मित्रांनो, ऊसाची व्हरायटी 15-0-12 या ऊसाची लागवड एप्रिल महिन्यामध्ये झालेली आहे. 8 महिन्याचा हा ऊस झालेला आहे. तर याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये हे गवताळवाढीचं प्रमाण हे खूप आहे. 265 व्हरायटीचा क्रॉस असल्यामुळे जसा 265 व्हरायटीमध्ये तांबेरा रोग येतो, तसाच यामध्ये पण तुम्हाला हा तांबेरा पडलेला दिसेल. आणि ऊसाचे फक्त काही बेटामधील काही ऊस हे मोठाले झालेले आहेत आणि बाकी ऊसाची गवताळ वाढ झालेली आहे. असा हा बऱ्याच शेतकऱ्यांना अनुभव येत आहे की 15-0-12 मध्ये गवताळ वाढीचं प्रमाण खूप आहे. बऱ्याच ऊसाच्या बेटामध्ये एक पण ऊस वरती गेलेला नाही, पूर्ण गवताळ वाढ झालेली आहे. फक्त काही ठिकाणी एखादा ऊस, 1-2 ऊस बेटामधून फक्त वरती गेलेले आहेत. सरीमधील अंतर हे 6 फूट आहे आणि याची रोप लागवड केली होती, ठिबक केलेलं होतं, पण या जातीने म्हणावा असा रिस्पॉन्स दिलेला नाही आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी ऊस तोडायला चालू केलेला आहे. यात तुम्ही बघाल तर जे काही ऊस जे मोठाले झालेले आहेत त्याचं खूप वजन आहे. वजन आणि जाडी भरपूर आहे. आता हा 1 2 3 4 5 6 7 ते 8 कांड्यावरील हा ऊस आहे, पण याला वजन भरपूर आहे. असे जर सर्व ऊस एकसारखे राहिले तर 70-80 टनाचा ॲव्हरेज ह्याला नक्की भेटू शकेल. पण प्रत्येक बेट्यामध्ये फक्त 3 ते 4च ऊस असे आहेत, बाकी सगळी गवताळ वाढ आहे.